यूकेमध्ये एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला आयुर्वेदामध्ये करिअर करायचं असेल हं. तर इथे काही वाव आहे का त्यांना, की त्यांना भारतातूनच शिकून यावं लागतं इथे? साधारणतः ब्रिटिश लोकांचं आपण बघितलं तर ते एव्हिडन्सवर खूप विश्वास ठेवतात. तर मग असं काही प्रूफ मागतात का, किंवा काही रिसर्च पेपर किंवा डिग्री सर्टिफिकेट असं काही कोणी मागितलंय का आतापर्यंत? आयुर्वेदात पंचकर्म खूप प्रसिद्ध आहे. भारतात ठिकठिकाणी पंचकर्म केंद्र आहेत आणि पंचकर्मावर खूप जोर दिला जातो. यूकेमध्ये कसं आहे, तुम्ही आजार जनरली सांगताना इन्फर्टिलिटी संदर्भात पण बोललात आणि तुम्ही त्या ट्रीटमेंट्स देखील देता. तर अजून काही वेगळे ट्रीटमेंट देता का तुम्ही, जसं काही गर्भसंस्कार किंवा असं काही आहे आपल्या क्लिनिकमध्ये? अगदी. मी गर्भसंस्कार भारतामध्ये बऱ्याच वर्षांपासनं ती वर्कशॉप्स घेते आणि मी जेव्हा यूकेमध्ये आले, तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात आली, की इथल्या लोकांना त्याचं फारसं नॉलेज नाही आहे. स्वस्थ व्यक्तीची व्याख्या काय आहे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य व्याधी परिमोक्ष. काहीतरी इश्यूज असतात, डिप्रेशन येतात, तर यावर आयुर्वेद काय सांगतं? यूकेमधलं पाणी खूप वेगळं आहे, म्हणजे भारताशी तुलना केली तर त्याचा त्वचा आणि केसांवर बराच फरक पडतो, म्हणजे माझ्याकडे बघून लक्षात येईल. तर त्याची काळजी कशी घ्यावी यूकेमध्ये? नमस्कार मंडळी, मी पुष्कर, तुमचं सगळ्यांचा धक्कामार पुष्कर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन यूके, आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आजचा पॉडकास्ट हा आपला आयुर्वेदाच्या पॉडकास्टचा दुसरा भाग आहे. यूकेमध्ये आयुर्वेद याचा पहिला भाग आपण मागच्या शुक्रवारी रिलीज केला आहे. हा त्याचा दुसरा भाग आहे. तो भाग जर नसेल बघितला तर नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. खूप छान छान विषय आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. नक्की बघा. आजही आपल्यासोबत डॉक्टर श्रुती कोटकर आहे, जे आयुर्वेदावरचे वेगवेगळे विषय आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहेत. ते काय आहे, मी ते मागच्या भागाच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट नक्की बघा. तर मंडळी, सुरू करूया आपण आपला आजचा पॉडकास्ट. यूकेमध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे का? इथली जी लोकल मंडळी होती, गोरी मंडळी, ब्रिटिश मंडळी, त्यांना आयुर्वेद माहिती होतं का? कसं आहे माहिती आहे का, पेशंट भारतात आहे किंवा भारताच्या बाहेर कुठेही आहे, त्याला आयुर्वेदाचा अवेअरनेस किती आहे हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण अनेक भारतीय हे भारताच्या बाहेर असून सुद्धा त्यांना आयुर्वेदाचा अवेअरनेस इतका नाही आहे. तर जेव्हा इथे पेशंट्स येतात तुमच्याकडे आणि तुम्ही नाडी चेक करता त्या पेशंटची, आणि त्या नाडी चेक केल्यानंतर तो आजार नक्की काय आहे त्यांना हे समजावून सांगता. आता सध्या यूकेमध्ये जे भारतीय राहत आहेत, थंड हवामान इथे कायम असतं, तर त्यांना निरोगी राहण्यासाठी काही उपाय सांगू शकाल का? थंड हवामान इथे असतं, इथे मध्येच गरमी असते, मध्येच ऊन येतो, मध्येच पाऊस पाऊस असतो. तर भारतीय असंच नाही, तर भारतीयांव्यतिरिक्त बाकीचीही जी लोकं आहेत, जसं मी तुला म्हणते, की आपण आजारी असताना स्वतःची काळजी घेत असतो. पण खरं आमचे राणावत सर नेहमी सांगतात, की बरे असताना स्वतःची काळजी घ्या, आजारी असताना तर काय सगळेच घेतात. सो तीच एक की आहे, की आयुर्वेदात ना खूप छान म्हटलंय, स्वस्थ व्यक्तीची व्याख्या काय आहे? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य व्याधी परिमोक्षा. की तुम्ही स्वस्थ असलात ना, तरी तुमच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं, हेही उपाय आयुर्वेदात दिलेले आहेत, की हेल्दी व्यक्तीच्या हेल्थचं रक्षण करणं. मग ते तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जसं काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे, उष्ण कौष्ट खायच्यात का, कमी खायच्यात, किती खायच्यात, ह्याचा सगळ्याचा अभ्यास हा ऋतूंनुसार आपण स्वतःला जर मेंटेन केलं, तर शक्यतो रोगी व्यक्ती असला त्याला आपण ट्रीटमेंट देतोच आणि मग तो जेव्हा स्वस्थ कॅटेगरीत जातो तेव्हा त्याचं स्वास्थ्य मेंटेन करतो. सो हाच एक रूल आहे, की तुम्ही स्वतःची काळजी अशीच घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टी आहेत, की आपण म्हणतो, की तुम्ही बरे असाल, तर स्वतःला मेंटेन करण्यासाठी तुम्ही च्यवनप्राश वगैरे अशी जी रसायनं आहेत, वेगवेगळी प्रकृतीनुसार आपण ॲडवाईस करतो. च्यवनप्राश एक कॉमन रसायन आपल्याला सगळं माहिती बरोबर. आहे. परंतु अशी रसायनं आहेत किंवा योगाभ्यास आहे किंवा मेडिटेशन आपण ज्याला ध्यानधारणा समाधी वगैरे म्हणतो किंवा एक्सरसाइजेस आहेत, काही मुद्रा वगैरे आहेत. तर ह्यांचा उपयोग तुम्ही करून स्वतःची काळजी घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे वेळेत जेवा, वेळेत झोप नीट असणं गरजेचं आहे आणि मी सगळ्या पेशंट्सना नेहमी म्हणते, असं कुठे लिहिलेलं नाहीये. मी म्हणते, की वर्क अँड लव्ह विल ऑल्वेज गिव्ह यू अ बोनस ऑफ स्ट्रेस. तुम्ही प्रेम करा, तुम्ही काम करा. बोनस म्हणून स्ट्रेस हा असतोच. तर तो तुम्ही किती घेता, हे खूप महत्त्वाचं आहे.
तुम्ही स्वतःला प्रायोरिटीज आणि तुमच्या बाउंडरीज हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण अनेकदा असं होतं, की सगळं बरोबर असतं, हे ठिकाणावर नसतं हं, आणि म्हणून पेशंट हा कायम आजारी असतो. हं, सो ह्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी, कारण इकडे ही गोष्ट फार बघायला मिळते. वन मॅन शो असतो, मदतीला लोकं नसतात, स्ट्रेस लेव्हल असते, न्यूक्लिअर फॅमिलीज असतात, सगळ्या जबाबदाऱ्या असतात. सो स्वतःची काळजी घेणं कुठेतरी राहून जातं. सो थोडासा वेळ एक 10 मिनिटं स्वतःला द्या. तो स्वतःचा एक मी टाईम असतो. हं. ते करा आणि आय थिंक तुमची हेल्थ तुम्ही मेंटेन करू शकता आणि ऑफ कोर्स ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्यासाठी असं स्पेशली कस्टमाइज काहीतरी हवंय, की माझी काळजी मी कशी घेऊ? तर वैद्यांचा सल्ला घ्या. मी आहेच तुमच्यासाठी इथे. हं. साधारणतः ब्रिटिश लोकांचं आपण बघितलं, तर ते एव्हिडन्सवर खूप विश्वास ठेवतात. तर ते तुमच्याकडे जेव्हा येतात, तेव्हा काय असं मग आयुर्वेद कारण त्यांच्यासाठी पण नवीन आहे. हो. तर मग असं काही प्रूफ मागतात का? किंवा काही रिसर्च पेपर किंवा डिग्री सर्टिफिकेट असं काही कोणी मागितलंय का आत्तापर्यंत? असा काही अनुभव आहे? असं तर आत्तापर्यंत कोणी मला विचारलं नाही. कारण मुळात म्हणायला गेलं तर मी त्यांना तसा चान्स शक्यतो देत नाही. कारण जसं मी तुला म्हणाले, की आपण जे ट्रीटमेंट त्यांना देणार आहोत, हं, त्याच्याबद्दल डिटेल्स मीच त्यांना सांगते, हं, हं, की ह्या गोष्टींसाठी हे हर्ब कसं उपयुक्त पडतं आणि त्याच्या ह्या-ह्या शोध आहेत आणि हे रिसर्चेस आहेत आणि हं, त्याच्या हिशोबाने आपण ते देतो. हे भारतात आपण नाही करत. हं. कारण तिथल्या लोकांना थोडी कल्पना असते. इथल्या लोकांना ते पूर्ण नवीन आहे आणि बरोबर. त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शंकांपर्यंत तुम्हाला जर सगळं क्लॅरिटी हवी असेल, तर तुम्हाला हे करावं लागतं. हं, हं, आयुर्वेदाचा प्रसार करायचा असेल, तर तुम्हाला त्यांना एज्युकेट आधी करावं लागतं. हं. नुसतं औषध-उपचार देऊन नाही, तर त्यांना माहिती द्यावी लागते त्या बरोबर. गोष्टींची आणि तेव्हा ते मग घेतात. ह्याच्या व्यतिरिक्त मी पेशंटला फ्रीडम देते, की तुम्ही बघा, हं, तुम्हाला असं वाटलं, तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला विचारा, आपण ते क्लॅरिफाय करू आणि उलट जेव्हा पेशंट्स डाउट विचारतात आणि मग ती क्लॅरिटी आल्यानंतर त्यांना जो आनंद असतो ना, ह्याचं समाधान वाटतं, की आयुर्वेद कुठेतरी ॲक्सेप्ट होतंय, हं, पसरतंय आणि ते पॉझिटिव्हली घेतलं जातंय. हं, हं. आणि मी तुमच्या क्लिनिकमध्ये हे बघितलंय, की तुम्ही सगळे सर्टिफिकेट जे आहेत किंवा डिग्री हो, सर्टिफिकेट्स हो, ते हो. व्यवस्थित लावून ठेवले, हो, जेणेकरून हो, तुम्हाला हो. एव्हिडन्स हवाच असेल, तर इतका आहे सारा पार्टी. एव्हिडन्स आहे, वाचून घ्या सगळं. अगदी, अगदी. आयुर्वेदात पंचकर्म खूप प्रसिद्ध आहे. भारतात ठिकठिकाणी पंचकर्म केंद्र आहेत आणि पंचकर्मावर खूप जोर दिला जातो. यूकेमध्ये कसं आहे? यूकेमध्ये पंचकर्म तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यापैकी मेन जे आहे दॅट इज स्नेहन आणि स्वेदन. म्हणजे हं, मसाजेस वेगवेगळ्या प्रकारचे, स्वेदनाच्या वेगळ्या पद्धती जसं पेटी स्वेद वगैरे आहे, पोट्टली स्वेदन आहे. त्याच्यानंतर शिरोधारा आहे किंवा लीच थेरपी वगैरे आहे. बस्ती तुम्ही देऊ शकता म्हणजे एनिमाचे जे प्रकार आहेत. जसं मी तुला म्हणाली जसे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला इन्शुरन्सेस लागतात. हं, त्याच्यासाठी तुम्ही जी उपकरणं वापरता आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला बिझनेस इक्विपमेंट इन्शुरन्स एक वेगळा प्रकार असतो. तो तुम्हाला घ्यावा लागतो. हं, तुमचं स्वतःचं पंचकर्म क्लिनिक आहे म्हटल्यावर तुम्हाला एक रिस्क असेसमेंट असते, जी तुम्हाला करावी लागते. कारण तेलं असतात, कोणाचा पाय सटकला, पडलं, सो काय-काय रिस्क फॅक्टर्स आहेत, हा सगळा विचार करून अर्थात तुम्ही जरी कन्सल्टेशन क्लिनिक असलं, तरीसुद्धा तुम्हाला या रिस्क असेसमेंट्स करून हं, ठेवाव्या लागतात. सो या अशा सगळ्या पद्धतीने तुम्ही जर तुमचा सेटअप रेडी केला, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. विरेचन, वमनसारखी जी कर्म आहेत, ती थोडीशी इथे फार प्रचलित नाही आहेत. कारण इंड्युस्ड एमिशन किंवा इंड्युस्ड पर्गेशन वगैरे असं त्याला म्हणतात. वमन म्हणजे उलटी आणि विरेचन म्हणजे इंड्युस्ड लूज मोशन्स. हं, अर्थात शोधनासाठी ते खूप उत्तम उपक्रम आहेत. आणि आपल्या ऋतुचर्येनुसार सुद्धा काही असे ऋतू आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वस्थ व्यक्तीने सुद्धा ते घ्यावं असंही हं, म्हटलेलं आहे. हं, फक्त तुम्हाला काही आजार आहे तरच घ्यावं असं नाही. पण ते इथे फार असं नाही प्रचलित आहे. सो तुम्ही लघु विरेचन वगैरे अच्छस्नेहपान वगैरे म्हणजे फक्त तूप वगैरे घ्यायला देणं आणि असं करून तुम्ही ते करू शकता हं, पेशंटला. हं, हं. डिटॉक्सिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, आमपाचन वगैरे. मग ते शमनचिकित्सा म्हणजे औषधोपचार करून तुम्ही ते करू शकता. सो अशा पद्धतीने पंचकर्म प्रॅक्टिस होतं. म्हटलं खरं सांगू का, यूकेमध्ये किंवा रादर भारताच्या बाहेर हं, आयुर्वेदिक पंचकर्ममध्ये स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाजेस आणि मस्तपैकी एखादं छान स्टीम बाथ वगैरे आम्ही घेतोय. सो ह्याला स्पा ही संकल्पना केली जाते हं. आणि आयुर्वेदिक स्पा वगैरे अशा ह्याच्यानी तुला 5 स्टार हॉटेल्स आहेत किंवा कुठेही ते बघायला मिळतं. हो. पण खरं पंचकर्म हे एवढंच मर्यादित नाही आहे. पंचकर्म हे खूप व्हास्ट आहे. ती हं, एक थेरप्युटिक सिस्टम आहे. पंचकर्ममध्ये एम-डी असतं.
म्हणजे विचार करते किती खोल शास्त्र स्पेशलाइज्ड आहे. असते, स्पेशलायझेशन आहे त्याच्यामध्ये. सो हे किती खोल शास्त्र आहे. पण तरी त्या निमित्ताने मसाजेस वगैरे जरी तुम्ही करायला येताय, जानुबस्ती, कटिबस्ती, पृष्ठबस्ती वगैरे त्या निमित्ताने आयुर्वेद पसरतं आहे आणि कुठेतरी ती एक स्टेप मानली जाते आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी. तो येस, तुम्ही पंचकर्म इथे करू शकताय नक्कीच. नस्य वगैरे तुम्ही पेशंटना करता येतं. घरातल्या घरात तुम्ही देऊ शकता नस्य वगैरे. पेशंटलाही तुम्ही बोलवून क्लिनिकलाही देऊ शकता. मग तुमच्याकडे सेटअप असेल पंचकर्माचं, काही हरकत नाही. तुमचं काही प्लॅन आहे पंचकर्म केंद्र सुरू करण्याचा? ऑफ कोर्स भारतामध्ये आपण देतोच आणि इकडे सुद्धा आपला आता विचार आहे. एक स्टेप बाय स्टेप आपण एक पुढे-पुढे जातोच आहे आणि आहे तसा विचार चालू आहे काम त्याच्यावर. अरे वा. तर इथले जे ब्रिटिश पेशंट्स आहेत, गोरे पेशंट्स किंवा आजूबाजूचे पण देशांमधले भरपूर पेशंट्स आहेत तुमच्याकडे. तर तुम्ही जेव्हा त्यांना सांगता, की बरं वाटत नाही का, मग हळदीचं दूध प्या, तुळशीचं पान खा किंवा असे घरगुती छोटे-छोटे उपाय सांगतात, तेव्हा त्यांना ती जादू वाटते का? अगदी. कारण काय असतं माहिती आहे, की आता एक प्रसंग असा झाला होता, की एक युरोपियनच पेशंट आहे. त्याला रात्री प्रचंड ढास लागली होती. खोकला होता त्याला आणि कोरडा खोकला होता. सो रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजे अक्षरशः असं काय घशातनं तोंडात येईल की काय एवढी ढास असायची. सो त्यांनी मला फोन केला 2 दिवसांनी. तो माझ्याकडे वेगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट घ्यायला येत होता. पण त्याला हा एक त्रास झाल्यामुळे त्यांनी मला कॉल करून विचारलं, की मला असा-असा त्रास होतोय, तर मी काय करू शकतो? म्हणजे मी सगळं घेतोय बाकी औषध उपचार, पण मला काही केल्या ती ढास जात नाहीये माझी. मी म्हटलं, "एवढी काळजी करू नका. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की ढास सुरू झालेली आहे, अर्धा कप कोमट पाणी हे सिप-सिप करून प्या. गरम नाही बरं का, उकळतं नाही. कोमट पाणी सिप-सिप करून प्या. 1 चमचा गाईचं तूप." आपल्या सगळ्या युरोपियन आणि ब्रिटिशर पेशंट फार फॅन आहेत हं गाईच्या तुपाचे. सगळेजण स्टर फ्राय व्हेजीज-बिजीज पण गाईच्या तुपात करतात. अरे वाह! सो 1 चमचा गाईचं तूप आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद. कोमट करून ते तूप घ्या, चिमूटभर हळद टाका, मिक्स करा आणि ते फक्त चाटा. आणि ते चाटल्यानंतर मग वरून पाणी वगैरे पिऊ नका आणि मग मला सांगा कसं होतंय ते. 2 दिवसांनी त्याचा मला फोन आला पेशंटचा, "मॅडम ढास काय असते माहितीच नाही." अ, म्हणजे इतक्या साध्या सोप्या गोष्टींनी सुद्धा आपलं इतकं म्हणजे पार माझं आता असं मला वाटत होतं, की म्हणजे असं माझं पोटही तोंडात येईल इतकी मला जी आतून उबळ होती ती म्हणजे अशी, तर ती गेली. बिकॉज मला त्या पेशंटची प्रकृती माहिती होती. बरोबर. आणि त्याला जी ढास होती त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या सिम्प्टम्सवरनं मला कळलं, की नेमका कुठला दोष विकृत आहे आणि त्याला ती ढास लागली आहे. म्हणून मी त्याला हा तुपाचा उपयोग सांगितला आणि त्याला त्याचा फायदा झाला. सो हळदीचं दूध वगैरे आहे, आपण रेग्युलरली ही रूटीन कोणीही असो हे घेऊ शकतो. तुम्ही अगदी दूध पीत नसाल, तर तुम्ही कोमट पाण्यातनं हळद, सुंठ म्हणजे त्याच्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप हे तुम्ही इम्युनिटीच्या हिशोबाने सुद्धा वयानुसार त्याचे डोसेस बदलतात. पण तुम्ही नक्की त्याचा वापर करू शकता. कारण हे अतिशय चांगलं आहे तब्येतीला. तब्येत हेल्दी ठेवतं. ब्लॅक पेपर आहे, हळद आणि ब्लॅक पेपर हे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. खूप म्हणजे ह्या गोष्टी सोप्या-सोप्या गोष्टी आहेत आणि त्याचे खूप छान इफेक्ट्स आपल्याला दिसतात. अरे वाह! यूकेमध्ये जे भारतीय लोक राहतात, तर त्यांच्यात साधारणतः कुठले आजार दिसतात आणि विशेषतः महिलांमध्ये कुठले आजार दिसून येतात? यूकेमध्ये जी भारतीय लोकं राहतात ना, तर मोस्ट प्रोबॅबली महिलांमध्ये जर कामामध्ये अतिशय बिझी असल्यामुळे एक गोष्ट दिसून येते ती म्हणजे इन्फर्टिलिटी. दुसरी गोष्ट दिसून येते ते म्हणजे अर्ली आलेला मेनोपॉझल सिम्प्टम्स. मेनोपॉज जरी तुम्हाला लेट आला तरी मेनोपॉझल सिम्प्टम्स जे असतात, एच-आर-टीवर असणारी डिपेंडेबिलिटी वगैरे ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. स्ट्रेस इंड्यूस्ड हायपरटेन्शन्स, पी-सी-ओ-डीज हे जे आजार आहेत, एंडोमेट्रिओसिस हा फार हल्ली म्हणजे माझ्याकडे हल्लीच एंडोमेट्रिओसिसचे बरेच पेशंट्स यायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर मस्क्युलोस्केलेटल आजार आहेत. फायब्रोमायल्जिया नावाची एक गोष्ट आहे जी इकडे फार कॉमन असते लोकांमध्ये. सो भारतीय महिलांमध्येच आहेत आणि जे बाकीचेही आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. भारतीय लोकांमध्ये डिप्रेशन आणि अँक्झायटी हे फार नसतं. म्हणजे ऑफकोर्स स्ट्रेस इंड्यूस असणं, हार्मोनल चेंजेसमुळे असणं ही गोष्ट वेगळी आहे. पण यूकेमध्ये आपल्याला मानसिक आजार, ADHD, ऑटिझम हे लहान मुलांना खूप असतं. मोठ्या माणसांमध्ये मानसिक विकृती, मानसिक आजार, सायकॉलॉजिकल डिस्टर्बन्सेस, अँक्झायटी, डिप्रेशन प्रचंड तुम्हाला पेशंट्स इथे बघायला मिळतात.
ह्याच्यामध्ये त्यांचं फॅमिली कल्चर हे खूप मॅटर करतं. हं, हं. म्हणजे इथे तुम्हाला खूप छान अशी ब्रिटिशर फॅमिलीही दिसेल, ज्याच्यामध्ये आई-बाबा, आजी-आजोबा, 3 मुलं आणि एक छानसा डॉगी किंवा मांजर अशी त्यांची एक फॅमिली असते. पण अशीही अनेक कुटुंब आहेत, जिकडे स्टेप मदर, स्टेप फादर, हां. पार्टनर्स, की मुलांना एवढी कॉम्प्लेक्स रिलेशन समजणं अवघड असतं आणि बरोबर. नेमकं आपलं कोण हे त्यांना कळत नाही आणि मग ते फार एकटं फील करायला लागतात. हं. आणि म्हणून इथे डिप्रेशन, अँक्झायटी आणि ड्रग ॲडिक्शन्स वगैरे अशा गोष्टी फार आपल्याला बघायला मिळतात हं, 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 हं. या लोकांमध्ये. तुम्ही आजार जनरली सांगताना इन्फर्टिलिटी संदर्भात पण बोललात आणि तुम्ही त्या ट्रीटमेंट्स देखील देता. तर अजून काही वेगळे ट्रीटमेंट देता का तुम्ही? जसं काही गर्भसंस्कार किंवा असं काही आहे आपल्या क्लिनिकमध्ये? अगदी मी गर्भसंस्कार भारतामध्ये बऱ्याच वर्षांपासनं ती वर्कशॉप्स घेते आणि मी जेव्हा यूकेमध्ये आले, तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात आली, की इथल्या लोकांना त्याचं फारसं नॉलेज नाहीये. हं. म्हणजे अँटीनेटल केअर आईची आणि बाळाची ही कशी घ्यायची असते किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टनेटल केअर ज्याला सुतिका परिचर्या आयुर्वेदात म्हटलं आणि आयुर्वेदात खूप छान म्हटलेलं आहे गर्भिणी परिचर्या. गर्भिणी म्हणजेच काय जिच्या पोटात गर्भ आहे. तर हं. तिची परिचर्या कशी असावी? तर हे आपण सगळं गर्भसंस्कारांमध्ये सांगतो. त्याचे आपण वर्कशॉप्स घेतो आणि फक्त भारतीय महिलाच नाही तर युरोपियन, ब्रिटिशर आणि बाकीच्या जगात म्हणजे देशातली लोकंसुद्धा आवर्जून त्याला प्रतिसाद देत आहेत आणि येतात शिकायला. हं. त्याच्यामध्ये आपण त्यांना डायटरी इंटरव्हेन्शन्सही सांगतो. सुतिका परिचर्या ही इंट्रोड्यूस इथल्या लोकांना करावी, हे माझ्या डोक्यात का आलं माहिती आहे का? कारण काही असे भारतीय जे माझ्याकडे आले, जे फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घ्यायला आले होते. सो त्यांना ही कायम एक चिंता असायची, की भारतात असते, तर किती छान माझं बाळंतपण झालं हं. असतं आणि हं. आता यूकेमध्ये कसं काय सगळं होईल? सूईण मावशी नाहीत. हं. आई किंवा सासूबाई येणार आहेत बाळंतपण करायला, पण त्या एकट्या बाईवर किती जबाबदारी असते. बाळाची काळजी घेणार, सुनेची का मुलीची घेणार, घरातला स्वयंपाक करणार. नवरा बिचारा एकटा इथे-तिथे पळत असतो आणि मग कुठेतरी आपले हाल होतील की काय अशी एक भीती त्यांच्या मनात असते. सो मी असा विचार केला, म्हटलं की आपण कुठेतरी ह्याच्यावर वर्क करायला हवं आणि मग वुमन एम्पॉवरमेंट हा एक विचार आला माझ्या डोक्यामध्ये आणि आपल्याच अशा काही मैत्रिणी आहेत, हं, हं. ज्यांच्यासोबत आपण एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. एक मसाज थेरपिस्ट आहे आपल्याकडे, जी तुमच्या घरी येऊन बाळंतिणींना प्रॉपर जसा मसाज आहे, ते मी जसं सांगते, मी हं. तेलही त्यांना देते. तो मसाज केला जातो. बाळालाही मसाज कसा करायचा ह्याच्या आपण आपल्या गर्भसंस्कारांमध्ये एक वेगळं सेशन हं. घेतो. त्याच्यामध्ये बाळाला केलेले स्ट्रोक्स तुम्ही इथे आपल्याकडे घरासारखं भारतासारखं असं पाट आणि वगैरे बाळाला पायावर बसून अंघोळ हं. वगैरे हं. घालणं हे कॉन्सेप्ट सगळ्यांच्या घरी नसतं. कारण अनेकांच्या बाथरूममध्ये टब असतात. बरोबर. सो मग अशा वेळेस तुम्ही बाळाला कशी अंघोळ घालू शकाल ह्याचंही आपण त्यांना ट्रेनिंग देतो. बाळाला हं. मसाज करताना तुम्हाला जर पायावर ठेवणं शक्य नसेल, मग तुम्ही कसं ठेवू शकता बाळाला, पाठीवर कसं बाळाला करू शकता, हे सगळं ट्रेनिंग आपण त्यांना देतो. मग जे डाएट असतं बाळंतिणीचं मेन असतं, की तुम्ही त्यांना काय खायला-प्यायला द्यायचं. हं. मग हं. त्या गोष्टी आयुर्वेदात काय म्हटलेल्या आहेत, ते पहिल्या 3 दिवसात द्यायच्या असतात लॅक्टेशनसाठी वगैरे चांगल्या. काही खिरी सांगितलेल्या आहेत, काही हं. भाज्या सांगितल्यात. मग आम्हाला हे करायला वेळ नाही मिळाला मग. कधी-कधी हं. कोणी नसतं भारतातनं येणारं आणि ती एकटी बाई हे सगळं करत असते. आपली एक मैत्रीण आहे, जी खूप छान ह्याच्यात तज्ञ आहे आणि म्हणजे स्वयंपाकशास्त्रात, पाकशास्त्रामध्ये. सो तिला मी ह्या गोष्टी सांगते, की आपण काय-काय डाएट करावं हं. आणि ज्यांना अशी कंडिशन आहे, की ज्यांना हे सगळं करायला वेळ नाही, तर त्या-त्या वेळेमध्ये, त्या-त्या दिवशी, त्या-त्या महिन्यांनुसार तिच्याकडे येऊन तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. सो तुमचं बाळंतपण अगदी व्यवस्थित होतं. हं, हं, एक हं. योगा थेरपिस्ट आहे, जी तुम्हाला योग्य वेळी काय योगासनं कोणत्या महिन्यापासून सुरू करायची, जेणेकरून तुमचं पोट, कंबर, पाठ यांची सगळ्यांची काळजी घेतली जाते. तुमची हं. बॉडी नॉर्मलला यायला मदत होते आणि तुम्ही लवकर तुमच्या कामालाही रिझ्यूम करू शकता. सो तो उपक्रम सुरू केल्यानंतर अनेक भारतीय महिला खूप स्ट्रेस फ्री झाल्या आणि मला त्यांच्याकडनं असे हं. फीडबॅक्स पण आले, की खरोखर मला असं वाटलंच नाही, की मी यूकेत राहतेय. हं, हं, हं. मी भारतातच राहते आणि माझं तशाच हिशोबाने इतकं छान बाळंतपण झालं. म्हणजे त्यांची सासूबाई किंवा आई ह्या जेव्हा भारतातनं रिटर्न यूकेतनं रिटर्न भारतात जात होत्या,
त्यावेळेस मला भेटायला येऊन, की म्हणे, "तू होतीस." म्हणून असं सगळं असं मलाही टेन्शन होतं, की कसं काय होईल? कारण आपल्याकडे मदतीला खूप लोकं असतात. इथे जरी मित्र-मैत्रिणी असले तरी सगळे कामात धावत असतात. बरोबर. प्रत्येकाला आपापले व्याप असतात. सो कुठेतरी त्यांनाही एक टेन्शन असतं, की सगळं नीट झालं पाहिजे आणि त्यांना जे एक समाधान असतं जाताना, की खूप छान झालं बरं का, हे पाहून मला समाधान होतं. किती छान. म्हणजे लोकांचं भलं करताय आणि इतका चांगला उपक्रम हो. तुम्ही इथे राबवताय. आता हाच सुतिका परिचर्या यूकेमध्ये फॉलोच केली जात नाही. तू जर बघशील तर तिसऱ्या दिवशी बाहुलीसारखं लहान बाळ घेऊन ती बाळंतीण बाई टेस्कोमध्ये, कॉस्कोमध्ये फिरत असते. हां. मृण्मयीच्या शाळेतला एक प्रसंग असा गमतीशीर झाला, की फ्रायडेला मी तिच्या मैत्रिणीच्या आई आणि आम्ही असे एकत्र मुलांना पिकअप करायला गेलो. तिला 9वा महिना होता. ती ड्यू होती आणि ती मला बोलली सुद्धा, की "मे बी एनी टाईम आय विल डिलिव्हर नाऊ" म्हणून असं माझं आता ऑलमोस्ट मी ओव्हर ड्यू होत चालली आहे. म्हटलं ओके. मग सोमवारी ती आली नाही. मंगळवारी ती छोट्याशा बाळाला घेऊन आली. म्हणजे शुक्रवारी जे बाळ पोटात होतं, मंगळवारी तेच बाळ घेऊन हातामध्ये त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या त्या क्रेडलमध्ये घेऊन ती मुलीला घ्यायला आली. तेव्हा माझ्या लक्षात आलं, एवढा वारा होता तेव्हा. म्हणजे आपल्याकडे बाळंतीण म्हटली का घरात एक सुंदरसा ओव्या-शोप्याचा वास, हो. कानाला असं बांधलेलं एक मस्त कव्हर, अशा पद्धतीची ती बाळंतीण आपल्याला दिसते. 40 दिवस तिला घराच्या बाहेरही काढत नाहीत. तिला आराम देतात पूर्णपणे. इकडे ते कॉन्सेप्टच नाहीये. आणि उलट त्यांचं बघून आपलेही काही भारतीय लोकं आहेत, ते म्हणतात, "अगं काही होत नाही गं, मी जाते की बाहेर." पण आयुर्वेदात जेव्हा ही गोष्ट सांगितलेली आहे, तेव्हा जेव्हा त्यावेळेस तुम्ही स्वतःची काळजी घेता, तुम्हाला उतारवयात जाणवतं, की ते सल्ले योग्य होते. हां, हां, हां. कुठेतरी. आणि जेव्हा आपण ब्रिटिशर्सना किंवा युरोपियन्सना ह्याची माहिती देतो, की तुमची काळजी तुम्ही घ्यायची आहे, त्यांना आयुर्वेदाचं खूप नवल वाटतं, की किती विचार केला गेलाय आमच्याबद्दल ह्याच्यामध्ये आणि आम्हाला हे खरंच माहिती नव्हतं आणि ते सुद्धा आपण सांगितलेल्या गोष्टी फॉलो करतात. यूकेमध्ये साधारण बघायला गेलं तर सूर्यप्रकाश खूप कमी असतो. तर इथल्या लोकांना, बऱ्याच लोकांना, मग भारतीय असो का यूके असो, मेंटल काहीतरी इश्यूज असतात, डिप्रेशन येतात. तर यावर आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदामध्ये ना मनाचा खूप विचार केला गेलाय. म्हणजे जसं मी तुला मगाशी म्हणाली, की स्वस्थ व्यक्ती हा कसा असावा? तर समदोषा समअग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थ इत्ते भिदीयते. हे एक सूत्र आहे. सो समदोषा समअग्नी समधातू 3 दोष 13 अग्नी 7 धातू आणि त्रिमल हे कितीही सम असले म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात. पण प्रसन्न आत्मा, इंद्रिय, मन. तुमचं मन आणि तुमचा आत्मा हा प्रसन्न नसेल, तर तुम्ही स्वस्थ नाही. हां. आणि इथे हीच गोष्ट आपल्याला बघायला मिळते, की मन आणि आत्मा ह्याचा विचार आयुर्वेदाने इतका खोल केलाय, की सुश्रुत हे आयुर्वेदाचे सर्जन सांगितलेले आहेत. त्यांनी दुःख ह्याला पण शल्य म्हटलंय. हां. की जिथपर्यंत ते दुःख तुमच्या मनात आहे, तोपर्यंत तुम्ही अनइझी असता, तुमचं डोकं ठिकाणावर नसतं आणि तुमचा मेंदू आणि डोकं ठिकाणावर नसलं, तुमचे विचार भलतीकडे फिरत असले आणि कितीही तुम्ही हेल्दी असलात, तरीसुद्धा ती व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते. आणि अशा पद्धतीने यूकेमध्ये आपल्याकडे ड्रग ॲडिक्ट काही पेशंट आहेत, की जे औषध उपचार रिहॅबिलिटेशन सेंटरला वगैरे जाऊन घरी येऊन सुद्धा पाहिजे तेवढं त्यांना ते ड्रग ॲडिक्शन सुटत नाही. जसं मी तुला मगाशी म्हणाले तसं फॅमिली डिस्प्युटेड असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे बरेच असे सायकॉलॉजिकल आजार आणि अनस्टेबिलिटीज बघायला मिळतात पेशंटना. पण मी एक तुला सांगते आयुर्वेदाच्या माध्यमातनं मी आत्तापर्यंत भारत असो किंवा यूके असो, अंदाजे 10 ते 11 आत्महत्या आपण वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे वाह! आणि लोकांना काउन्सिलिंग करून ऑफकोर्स औषधाच्या मदतीने सुद्धा आपण त्यांचा अप्रोच पॉझिटिव्ह करून आज नॉर्मल हेल्दी आयुष्य ते लोकं जगतायत आणि जेव्हा त्यांचे पेरेंट्स आपल्याला येऊन सांगतात, की कुठे होती आणि आता कुठे आहे, खूप समाधान वाटतं या गोष्टींचं. सो हीच गोष्ट यूकेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि यूकेतले लोकंसुद्धा विश्वासाने आयुर्वेद फॉलो करतात. आयुर्वेदातल्या सुद्धा शिरोधारा वगैरे अशा काही ट्रीटमेंट्स सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला अशा कंडिशन्समध्ये औषध उपचारांसोबतही खूप मदत करतात आणि लोकं त्या घेतात. लोकांना फार रिलॅक्सेशन वाटतं. पण ह्याच्यात एकच गोष्ट आहे, की तुम्हाला इच्छा हवी आहे त्याच्यातनं बाहेर यायची. हां, हां.
तुम्हाला इच्छा असेल बाहेर यायची, बरं व्हायची, तर आयुर्वेद नक्की तुम्हाला मदत करेल. आयुष्यवेदा, आयुर्वेदा असं म्हणतात. तुम्ही आयुर्वेदाकडे आलात, आयुर्वेद तुमचं कल्याण नक्की करेल. किती छान वाटत असेल ना तुम्हाला, की इतक्या लोकांचे जीव आपण वाचवलेत. हो, हो. नक्कीच. यूकेतल्या वातावरणाबद्दल आपण बोलतोय, की उन्हाळ्यात उजेड खूप वेळ राहतो. म्हणजे रात्री 10-11 पर्यंत उजेड असतो. ऊनही रात्री 9-9:30 पर्यंत असतं. हिवाळ्यात उलटं असतं, की अंधार लवकर होतो. तर या बदलत्या चक्राचा काही परिणाम होतो का आपल्या शरीरावर आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतं? अगदीच होतो, नक्कीच होतो. कारण ऋतूनुसार आपल्या शरीरावर त्याचा बदल होतातच. म्हणून तर ऋतुचर्या हे हं, आयुर्वेदात म्हटलेलं आहे, की दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, रात्रीचर्या की रात्री झोपताना. सो अशा सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायला हव्यात हं, रेग्युलरली. हं, तसंच ऋतुचर्या म्हणजे ऋतूंनुसार शरीरावर होणारे बदल कसे आहेत, त्या काळामध्ये तुम्ही तुमची काळजी कशी घ्यायची, हं, हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे आणि ते आपण आपल्या प्रकृतीनुसार फॉलो केलं तर नक्की आपण हेल्दी राहतो. हं. मदत होते आपल्याला हेल्थ मेंटेन करण्यासाठी स्वतःची. पण आता इकडे तर पूर्ण वेगळं आहे, की दिवस खूपच मोठा आहे आणि रात्र छोटी असते. हिवाळ्यात उलटं असतं. पण मग जे रुटीन आहे आयुर्वेदाने सांगितलेलं, तेच या अशा वेळेस पण लागू होतं? ऑफकोर्स आता तू मला सांग, अनेक लोकं सूर्यास्ताच्या आधी जेवावं, हं, असं तत्व असतं त्यांचं. हं, मग आता विंटरमध्ये इथे 3:30-4 ला सूर्यास्त होतो म्हणून तू काय 2 ला जेवणार आहेस का? हं, आणि मग पूर्ण वेळ उपाशी राहणार? तर नाही. हं, रात्रीसुद्धा समर्समध्ये 10:30 ला वगैरे सनसेट होतो. मग अशा वेळेस तुमची पूर्ण सिस्टम हलते. हं, एक सर्कॅडियन रिदम सांगितलेलं आहे, की आयुर्वेदात सुद्धा वेगवेगळ्या तासांमध्ये वेगवेगळे दोष डॉमिनेटिंग असतात. हं, जसं सकाळी 6 ते 10 मध्ये कफ डॉमिनेटिंग असतो. 10 ते 2 मध्ये पित्त असतं. 2 ते 6 मध्ये वाताचा काळ असतो. पुन्हा चक्र चालू होतं 6 ते 10 कफ, 2 ते 10 ते रात्री 2 पित्त आणि 2 ते पहाटे 6 वात. हं, सो अशा हिशोबाने आपण आपली एक सिस्टम ठरवायची असते. हं, भारतामध्ये कसं आहे, सूर्यास्त आणि सूर्योदय ह्याचा टायमिंग ऑलमोस्ट सेम आहे. हं, कुठेतरी अर्धा 1 तास पुढे-पाठी तो होत असतो. हं, पण इकडे म्हणजे डायरेक्ट 5-5, 6-6 तास होतो. हं, सो तुम्ही एक सिस्टम ठरवा, की जर तुम्ही संध्याकाळचा डिनर हा जर तुम्ही 6:30, 7, 7:30 पर्यंत करताय, तर तो टायमिंग फिक्स ठेवा. हं, 8 नंतर शक्यतो माणसाने जेवू नये. हं, 8च्या आधी तुम्ही रात्रीचं जेवण जेवावं. मग हं, 8 नंतर आपण टीव्ही बघतोय, काय करतात तेव्हा इथल्या लोकांना सवय असते क्रिस्प खा, वेफर खा, ह्या गोष्टी अरबट-चरबट रात्री अव्हॉइड कराव्या. हं, शरीरात जे तुम्ही अन्न टाकलेलं आहे ते पचन करायला शरीराला वेळ द्यावा. हं, त्याच हिशोबाने तुमची नाश्त्याची वेळ, दुपारी जेवणाची वेळ अंदाजे 4 तासाचं अंतर असावं. जेव्हा तुम्हाला भूक लागते, तेव्हा त्यावेळेस काम बाजूला ठेवून कडकडून लागलेली भूक असताना जेवून घ्यावं. हं, ते अन्न पचतं व्यवस्थित. हं, सो ऋतू काहीही असले किंवा बाहेर कितीलाही सनसेट आणि सनराईज असला, तरी या वेळा तुम्ही तुमच्या मेंटेन करायला हं, पाहिजेत. कारण हं. पोटात टाकलेलं जेवण डायजेस्ट करायला पोटाला वेळ लागतो आणि बरोबर मग आहे. बाहेर काहीही ऋतू असला त्याच्यानुसार ते डायजेशन कधी-कधी ॲक्टिव्ह असतं, हं, कधी-कधी स्लगिश असतं. हं, हे आयुर्वेद मानतं. सो त्या वेळा तुम्ही मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. हं. म्हणजे वेळा पाळणंच याच्यावरचं एक अगदी, सोल्युशन आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हं, हं. यूकेमधलं पाणी खूप वेगळं आहे. म्हणजे भारताशी तुलना केली तर. त्याचा त्वचा आणि केसांवर बराच फरक पडतो. म्हणजे माझ्याकडे बघून लक्षात येईल. तर त्याची काळजी कशी घ्यावी यूकेमध्ये? आता हे बघ, पाणी हा एक एक हेतू आहे. तुमच्या शरीरामध्ये जे तू म्हणतोस, की विकृती निर्माण करायला. मग ती त्वचा असो किंवा केश असो. पण तो एकमेव फॅक्टर आहे असं नाही. हं, ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर फॅक्टर्स आहेत, की हं, ज्याच्यामुळे तुमचे केस आणि त्वचा ही अफेक्ट होत असते. हं, आता हल्ली जर तू बघितलंस, तर आपण कुठेतरी बाहेर जातोय म्हटल्यावर कपड्यांना इस्त्री आणि केसांना सुद्धा इस्त्री मारली जाते. हं. हां. मग वेगवेगळे जेल्स वापरले जातात, वेगवेगळे स्प्रेज मारले जातात. त्याच्यानंतर चेहऱ्यावरही वेगवेगळे कॉस्मॅटिक जे काही नवीन येतात ते वापरून बघितले जातात, की ह्याच्याने आपल्याला किती फरक पडतोय का? सो ह्या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी तुम्ही शरीराला मदत करत नसता, तर अननेसेसरी शरीरावर एक्सपेरिमेंट्स करत हं, असता हं, आणि त्याच्याने तुम्हाला कितपत फायदा होतो हे तुम्हालाही माहिती नसतं. हं, आता तू मला सांग, आयुर्वेदात केसांची काळजी घेण्यासाठी सरळ म्हटलेलं आहे, की दिनचर्येत की तुम्ही केसाला तेल लावावं. हं, रेग्युलरली दिनचर्या म्हणजेच काय रोज करण्यातल्या गोष्टी आहेत.
अंगालाही तुम्ही अभ्यंग करावा. मसाज वेगळा, मर्दन वेगळं म्हणजे घासून डीप टिश्यू मसाज. पण अभ्यंग म्हणजेच काय? तेल लावणं. हं, हे स्नेहनासाठी अपेक्षित असतं. हं, पण हल्ली आपण बघतो आपल्याकडे तेल लावणं, रोज थोडे 4 ड्रॉप केसांमध्ये, स्काल्पमध्ये टाकले का ते ॲब्सॉर्ब होतात. हं, तुम्ही चपाचपा तेल लावणं आणि ते पण रोज न लावता शनिवार हा असा एक दिवस असतो ज्यावेळेस म्हणजे आपल्याकडे तो प्रोग्राम असतो की हं, तेल लावायचं आणि मग दुसऱ्या दिवशी रविवारी ते तेल काढण्यासाठी भरपूर शॅम्पू लावायचा. हं, म्हणजे केस धुवत नाही, आपण तेल धुत असतो का तर ते चपचपीत दिसलं नाही पाहिजे हं, आपल्याला. हं, म्हणजे जी दिनचर्या सांगितली ती धाब्यावर बसून आपल्याकडे सॅटरडे चर्या असते, हं, की हं, एक दिवस आपण ती गोष्ट फॉलो करतो. पण हे चुकीचं आहे. हं, आता तू मला सरळ एक गोष्ट सांग, मला आठवडाभर स्वयंपाक करायला वेळ नाही. मला रविवारी एकच वेळ आहे. म्हणून एकाच दिवशी मी स्वयंपाक करेन. आठवड्याचं जेव, जेव एकदांचं जेव असं आपण करतो का कधी? हं, नाही करत. आपण रोज जेवतो. तसं केसांना सुद्धा तुम्हाला रोज त्यांचं जेवण थोडं-थोडं देणं अपेक्षित हं, असतं. हं, तुला रोज असं चपचपीत दिसेल एवढं तेल लावायची गरजच नाहीये. हं, हं, तुम्ही 4 ड्रॉप्स टाका, ते आपोआप तुमच्या स्कॅल्पमध्ये ॲब्सॉर्ब होतात. बरोबर. आता तू एक पेपर घे, त्या पेपरवर तू 2 तेलाचे ड्रॉप टाक आणि तो पेपर ठेवून दे. थोड्या वेळाने तो ड्रॉप असतो एवढूसा, पसरलेला पण तो पसरलेला असतो. हीच गोष्ट आपल्या केसांमध्ये होते. ते तेल ॲब्सॉर्ब व्हायला हवं. हं, 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 ते हं, तिकडे राहिलं, ते दिसलं, म्हणजे तुम्ही तेल लावलंय, तर असं नसतं. हं, आता तूच मला सांग, केस हा आपल्या शरीराचा एक एक महत्त्वाचा अवयव आहे, हॉनेस्टली स्पीकिंग. इतकं छान ते मेंटेन आपल्याला ठेवावं लागतं. पण हा अवयव जर कुठेतरी आपल्याला सोडून जातोय, ते हं, गळतायत, हं, खालित्य-पालित्य होतंय, ह्याचा अर्थ कुठेतरी गडबड होतेय ना हं, आपल्याकडनं. हं, आपले मित्र, मैत्रिणी असेच जातात का बरं सोडून आपल्याला? सांग बरं. हं, कुठेतरी प्रेम कमी पडत असतं, काळजी हं, कमी पडत हं, असते. कुठेतरी त्यांना वेळ कमी दिला जात असतो. हेच आपल्या केसांबरोबर पण होतं. हं, जेव्हा हं, ते आपल्याला सोडून जातायत ह्याचा अर्थ वेळेत त्यांची काळजी घेणं, विचार हं, करणं, की काय होतेय बरं गडबड? काही हिडन आजार आहेत का ज्याच्यामुळे केस गळतायत? हं, हे निदान करून घेणं. जर असं काही नसेल आणि नॉर्मल आपली केसांची केअर घेण्यात कुठेतरी आपण कमी पडत असू, आपलं न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल, हं, 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 आयुर्वेदात म्हटलंय, तुमची इम्युनिटी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला षडरसात्मक आहार जेवणं गरजेचं आहे. हं, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. त्यातलं लवण म्हणजे मीठ हे कमी प्रमाणात. हं, वरतून उगाचच मीठ टाकायचं गरज नसते त्याची. भाजी आमटीमध्ये मीठ प्रमाणात आपण हं, वापरतो तेवढं इनफ असतं. हं, अतिपित्तकर आहार-विहार, अति तिखट ह्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजेत. आपल्या ऑफकोर्स ते प्रकृती तुमची काही असली, पण हं, काही गोष्टी शरीराला हानिकारक असतात. मग त्याच्यावर आपला थोडा कंट्रोल असला पाहिजे, की रोज तू असं तर्रीवालं पार घाम-बीम फुटेल एवढं जेवण जेवत असशील, तर आज नाही तर उद्या तुझ्या शरीरावर त्याचा त्रास होणारच आहे. हं, हं, सो हं, ह्या गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं असतं. पाणी हा एक फॅक्टर झाला, की जे तुम्ही एक्स्टर्नल वॉश करण्याकरता वापरता. ऑफकोर्स ते हार्ड वॉटर असलं, की तुमच्या केसांना त्रास होतो. पण इंटरनली जर तुम्ही केस मेंटेन करत नसाल, त्याला आतून तुम्ही न्यूट्रिशन देत नसाल, तरीही ते गळणारच आहेत. हं, हं. तुमच्या स्किनमध्ये हीट वाढल्यामुळे तुमची स्किन करपल्यासारखी होते आणि पिगमेंटेशन होतं. जसं मी तुला हं. मागच्या ब्राझिलियन. ह्याच्यामध्ये त्या ब्राझिलियनचं उदाहरण दिलं. मग तेही काही हिडन फॅक्टर्स असतात तुमच्या त्वचेचे ग्लो जाण्यासाठी. हं, सो ह्या सगळ्याचा विचार आपण करून स्वतःच्या केसांची आणि त्वचेची काळजी घेणं हे हं, अत्यंत गरजेचं असतं. आता तू मला सांग, बायकांचं ना मेन प्रॉब्लेम येतो न्यूट्रिशनचा. आपल्याकडे शास्त्रामध्ये किंवा भारतीय शास्त्रामध्ये बायकांची ओटी जी भरली जाते, ओटी भरली जाते आपल्याकडे. ती कशाने भरली जाते बरं? गूळ, खोबरं, हं, खजूर, खारीक, हळकुंड, बदाम हे काय आहेत? हे सगळे न्यूट्रिशन आहेत. हे तिचं हं, हक्काचं न्यूट्रिशन आहे, जे हं, तिने हं, हं, घेतलं पाहिजे. हं, हल्ली तर ओटीसुद्धा झिपलॉकच्या बॅगेमध्ये दिली जाते. त्याच्यात काय आहे, काय नाही हे आपण बाजूला ठेवून देतो. हं, त्याच्या पाठचं लॉजिक हे लोकांना माहिती नसतं. सो हे गोष्टी ज्या मी तुला गोष्टी सांगितल्या मनुका वगैरे, तीळ आहेत, गूळ आहे, हं, खारीक आहे, खोबरं आहे. ह्या सगळ्या न्यूट्रिशियस गोष्टी जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या, हं, प्रकृतीनुसार प्रमाणं बदलतात, पण तुम्ही हे जर इन्क्लूड केलं, तर नक्कीच तुमची हेल्थही चांगली राहते आणि केसांचं आरोग्यही चांगलं हं, राहतं. हं, हं, आता तेल कोणतं लावावं? आम्हाला अनेक लोकं विचारतात. मी माझं स्वतःचं तेल तयार करते घरी. त्याच्यामध्ये आम्ही कांद्याची सालं टाकतो, कढीपत्ते टाकतो, मेथी टाकतो, अजून काही रोजमेरी टाकतो, असे खूप. मग अजून काही तुम्हाला वाटतं का आम्ही ह्याच्यात टाकावं?
मला मुळात प्रश्न हा असतो, तुम्हाला स्वतःची तेलं तयारच कशाला करायची असतात घरी? आम्ही एवढा अभ्यास केलाय इकडे. आम्हाला माहिती आहे, की तुमच्या प्रकृतीनुसार कुठलं तेल तुम्हाला गरजेचं हं, आहे. हं, हं. आणि काही नसेल ना, तर सरळ व्हर्जिन कोकोनट ऑइल माणसांनी थोडंसं कोमट करून रोज 2-2 थेंब जरी टाकलेत ना, तरीही त्याचा तुम्हाला उपयोग हं, होतो. हं, हं. आणि तुम्हाला अजून डिटेल तुम्हाला काय आजार असतील केसांचे, डॅन्ड्रफ वगैरे असतील, त्याचाही खोलवर आयुर्वेदात विचार केला गेलेला आहे, की वातज हं, आहे, पित्तज आहे, कफज आहे. कारण स्काल्प हेल्थ इम्पॉर्टंट असते ना हं, तुमची. हं. केस गळतात तेव्हा बरोबर. शरीरातल्या कॉज बरोबर लोकल कॉजेस पण काय आहेत? तो डॅन्ड्रफ कुठे स्थित आहे, हे सुद्धा आयुर्वेदात म्हटलंय. केस गळायची इतकी छान कारणं आयुर्वेदात दिलेली आहेत. आता तुला मी एक गंमत सांगते. इतक्या वर्षांपूर्वी Facebook, WhatsApp, मान खाली घालून एखादी गोष्ट सतत करत राहणं, हे सुद्धा केस गळण्याचं कारण आहे. हं, हल्ली आपण काय करतो, कामानिमित्त मान खाली असते. WhatsApp, Facebook रील्स स्क्रोल करत बसतो, मान खाली असते. स्विमिंग करताना क्लोरीनचं वॉटर जे केसांना लागतं, ऊन खूप लागतं, अति हेल्मेट आणि अति कॅप वापरणं आणि अजिबात न वापरणं, ही सगळी केस गळतीची कारणं आहेत. हं. आणि आपलं डाएट जरी किती मेंटेन असलं, जसं मी तुला मगाशी म्हणाले, दोन्हीही गोष्टी असतात, आतून आणि बाहेरून काळजी. तरीसुद्धा आतली पण आणि बाहेरची पण, अशा दोन्ही ॲस्पेक्टवर जर तुम्ही केअर घेतलीत, तर तुम्ही केसांना तुमच्याकडे ठेवू शकता आणि त्याची काळजी पण घेऊ शकता. आता अनेक लोकं आम्हाला येऊन विचारतात, की माझ्या वडिलांना केस गळायची हिस्ट्री आहे. आमच्या फॅमिलीमध्ये कुठेतरी हेअर फॉल आहे. सो मग मलाही लवकरच टक्कल पडलेलं आहे. म्हणजे वडिलांना 45शीत पडलं, तुला 25शीत पडलं आणि तू ते ॲक्सेप्ट कसं काय करतो? हं, ठीक आहे, आज 45शी पर्यंत तरी तुझ्या केसांची निगा घे ना. हं, काळजी घे, की तुझं टक्कल पडायचं वेळ लेट येईल. हं, जास्तीत जास्त तुम्ही केस त्याला रिटेन करू शकता. हं, सो ह्याच्यासाठी तुम्हाला तज्ञांचे सल्ले घ्यावे लागतात, स्वतःची केअर घेण्यासाठी. आणि हे जर तुम्ही सगळं केलं, तर नक्की तुम्ही केसांचं आरोग्य मेंटेन हं, ठेवू शकता. मी नेहमी सगळ्या पेशंटना सांगते, की कोणतंही नातं तुम्हाला जपायचंय. तुमचं तुमच्या शरीराशी नातं असतं. तुमच्या अवयवांचं तुमच्या शरीराशी नातं असतं. त्याच्यात काय लागतं? स्नेह. हं. स्नेह लागतो त्याच्यामध्ये. तुझी स्नेहल आहे, पण स्नेह लागतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? सो केसांना स्नेह देणं, शरीरालाही स्नेह न करणं, आतून पण आणि बाहेरून पण, हे हं, खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये आणि म्हणून तो दिनचर्येतला उपक्रम सांगितलेला आहे. हं, हं. हे जर तुम्ही फॉलो केलंत, तर नक्की केसांची काळजी घेऊ शकाल. अरे वाह! केसांना उमेद आली माझ्या, की आहे त्या केसांची मी पण काळजी घेईल आता माझ्या. अगदी, अगदी. तुम्ही यूकेमध्ये जेव्हा इतर डॉक्टरांना भेटता आणि तुम्ही सांगता, की मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर इथल्या ॲलोपॅथीच्या जे डॉक्टर आहेत ॲलोपॅथीचे, त्यांचे रिएक्शन्स काय असतात? एक उदाहरण तर आमच्या घरातच आहे. माझे पतीसुद्धा ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. माझे सासरेसुद्धा ॲलोपॅथी डॉक्टर आहेत. पण नक्कीच इकडे यूकेमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांशी जेव्हा मी संपर्कात येते, तेव्हा काही-काही लोकांना आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काय असेल बरं हे, हे जाणण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो. हं, त्याच्यामुळे बोलतात ते, पण आयुर्वेदाबद्दल फारसं जाणून घेण्याची त्यांची काही हं, इच्छा नसते, की तू तुझी, मी माझं. हं, पण अनेक असे डॉक्टर्स आहेत, ज्यांच्याकडे पेशंट येतात आणि त्यांना ते सांगतात, की आम्ही आयुर्वेदिक उपचार घेतो. मग डॉक्टर म्हणून त्यांना स्वतःला अपडेट व्हावंसं वाटतं, की नेमका ह्या उपचार पद्धतीचा काय उपयोग होऊ शकतो हं, बरं? हं, जेव्हा त्यांना कळतं, की मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तेव्हा अनेकदा ते माझ्याशी डिस्कस करतात, हं, की तुम्हाला काय वाटतं? या पेशंटना तुम्ही ट्रीट करू शकता का? तुम्ही या सिम्प्टमला आयुर्वेदात काही उपचार आहेत का? आमच्याकडे असा एक पेशंट आलेला, जो आयुर्वेदिक उपचार घेत होता. तर तुम्हाला वाटतं का, की ह्या गोष्टीमध्ये आयुर्वेदात काही उपयोग होऊ शकेल त्या उपचारांचा ह्या कंडिशनमध्ये? हं, सो ही अगदी हेल्दी डिस्कशन्स चालतात. हं, आणि हं, जे मी हं, तुला मगाशी म्हणाले, की इंटिग्रेटेड अप्रोच कुठेतरी इथल्या लोकांचाही पॉझिटिव्हिटी ती आहे हं, स्वीकारण्याची आणि आपल्याकडे त्याच्यामुळे भारतात आहे किंवा इकडे आहे, अनेक ॲलोपॅथी डॉक्टरसुद्धा पेशंट्स आहेत. हं, आणि जे आपल्याकडे येतात ते इतके छान पद्धतीने ॲक्सेप्ट करतात ही पॅथी, की त्यांना माहिती असतं, की कुठेतरी प्रत्येक पॅथीचं एक लिमिटेशन असतं. हं, प्रत्येक पॅथीचं एक इम्पॉर्टन्स असतो. हं, तुम्ही कोणत्याही पॅथीला ही कमी का ही जास्त असं नाही बोलू शकत.
आज ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला एक फिजिओथेरपिस्ट हा लागतोच तिथे मोटिलिटी आणि मोबिलिटी आणि सगळ्या त्या मुव्हमेंट्स करता. सो हा काय? हा तर फिजिओ आहे. तुम्ही असं बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे अनेक डॉक्टर्स जे पेशंटच्या हिशोबाने एखादी गोष्ट जर उपयुक्त असेल, तर मी अपडेट व्हायला हवं, या विचाराने खूप छान चर्चाही होतात आमच्या. अरे वाह! किती छान. त्याच्यामुळे रिस्पेक्ट आणि मान हा नक्कीच दिला जातो. आता आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी सारखा अजून एक गुगलोपॅथी नावाचा डॉक्टर तयार अगदी, झालाय. अगदी. हां, म्हणजे भारतातही सगळ्या आधी Googleवर अभ्यास करून मग डॉक्टरांकडे भेटायला येतात. इथेही तशी पब्लिक आहे की आयुर्वेदाबद्दल आधी Googleवर वाचणार, स्वतः डॉक्टर बनणार आणि मग तुमच्याकडे येणार. असे आहेत कोणी? अगदी, अगदी असतातच लोकं कारण आणि तेच मी तुला म्हणाले त्यांचे असे पानभर प्रश्न असतात. कारण Google असं आहे ना, की जितके त्याचे फायदे आहेत, तेवढे तोटेही आहेत. एका सिंपल सिम्प्टमवरनं तो तुम्हाला डिटेल माहिती देतो. पण आपण ती माहिती चुकीच्या पद्धतीने घेतली, तर आपल्याला त्याचं टेन्शन येतं आणि असं वाटतं झालं आता संपलं. मला कधी एवढं मोठं हां. झालेलं आहे काहीतरी माझ्या शरीरामध्ये. कधी-कधी तुम्ही मरायलाही टेकलेले फार असता. अगदी, अगदी. म्हणजे असं वाटतं झालं आता माझं तिकीट कापलंच गेलंय आता संपलं आयुष्य. म्हणजे इथपर्यंत पेशंट. मग अशा वेळेस पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात, तेव्हा आपल्याला त्यांच्या शंका ह्या फार ग्रेसफुली स्वीकाराव्या लागतात आणि त्यांना त्यांची उत्तरं द्यावी लागतात. कारण त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करूनच तुम्ही बरे करू शकता. कारण मानसिक आजार हा सुद्धा एक आजार असतो. जरी तो बरोबर. शरीरात तुमच्या त्रास देणारा असला नसला तरी इथे गडबड होते ना, ती क्लिअर करणं गरजेची असते. सो मग ते येतात, आपल्याला विचारतात. कधी-कधी असंही होतं, की आपण एखादं औषध त्यांना सांगितलंय. ते जातात, त्याच्यावर अभ्यास करतात आणि मग ते आपल्याला परत प्रश्न पण विचारतात, की "मॅडम असं-असं हे हर्ब आहे. मग ह्याचा असा-असा रिसर्च झालेला आहे. तर तुमचं ह्याच्यावर मत काय असेल?" वगैरे. हे असे प्रश्नही आपल्याला विचारले जातात. आता तुम्हाला 17 वर्षाचा एकंदरीत सगळा अनुभव आहे. BAMSमध्ये गोल्ड मेडलिस्ट, MD गोल्ड मेडलिस्ट. तर असं कधी वाटतं की ही डिग्री सार्थकी लागली, सार्थक झालं माझं काहीतरी मी हे करून? आता तू गोल्ड मेडलबद्दल बोललास, तर तेव्हाच एक सांगेन, की माझं जेव्हा कॉन्व्होकेशन होतं, तेव्हा कॉन्व्होकेशनसाठी माझं अख्खं कुटुंब आलं होतं आणि गोल्ड मेडलिस्ट असल्यामुळे मी माझ्या क्षेत्रात माझ्या कॉलेजमध्ये फर्स्ट होते. तिकडे ना, अशा आमच्या कॉलेजमध्ये अनेक वेगवेगळ्या आपल्या फॅकल्टीज असतात ना, तर त्यांचे त्यांचे स्वतःचे एक-एक गोल्ड मेडलिस्ट असतात, जे टॉपर असतात. तर त्यांची एक अशी वेगळी लाईन होती कॉन्व्होकेशनला आणि त्या चेअर्सवर ना प्रत्येकाची नावं लिहिलेली होती. तर पहिल्या चेअरवरच माझं नाव लिहिलं होतं. तर मला माहिती नाही, की का बरं असं पहिल्या चेअरवर लिहिलं. आपलं नाव लिहिलं, तिथे बसायचं जाऊन वगैरे असं. जेव्हा त्यांनी माझं नाव अनाउन्स केलं, तेव्हा मला ही गोष्ट आणि त्यांनी जे सगळं सांगितलं, तेव्हा कळलं, की मी फक्त आयुर्वेदात नव्हती, तर मी अख्ख्या युनिव्हर्सिटी टॉपर होते अरे वाह! त्यावेळेस. आणि वाह! मला जे गोल्ड मेडल आहे, ते डॉक्टर विद्यासागर राव हे त्यावेळेसचे महाराष्ट्राचे गव्हर्नर होते. त्यांच्यातर्फे मला ते देण्यात आलेलं आहे. आणि माझं कुटुंब समोर होतं. माझे आई-बाबा होते. आई-बाबांच्या डोळ्यात इतका आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा डोळ्यासमोरून म्हणजे अशा लहानपणापासनं ते त्या स्टेजपर्यंतच्या जितक्या खस्ता खाल्ल्यात. मीही स्टुडंट्स लोन काढून शिकलेली वगैरे आहे. सो अशा पद्धतीने हा जो काही सगळं इनपुट होतं, आपल्या मुलीने कुठेतरी ते सार्थकी लावलं. हे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, ते पाहून मला समाधान मिळालं. अरे वाह! की आयुर्वेदाच्या मदतीने मी कुठेतरी माझ्या आई-वडिलांना आपण आई-वडिलांची परतफेड नाही करू शकत, कितीही तुम्ही काही केलं, पण त्यांना समाधान देऊ शकतो. त्यावेळेस मला ह्याची जाणीव झाली, की नाही ही एक खूप आपल्याला प्रेरणा देणारी एक हा इन्सिडन्स आहे आणि खूप जबाबदारी वाढली आणि अजून खूप काम करायचं आहे आपल्याला आयुर्वेदात बरोबर. आणि स्वतःला प्रूव्ह करायचंय. सो तो एक प्रसंग होता जेव्हा मला खरोखर असं वाटलं, की ह्या डिग्रीनी मला ते एक समाधान दिलं. कारण ज्यांनी मला जन्म दिलाय, आज त्यांच्या चेहऱ्यावर मला समाधान दिसतंय. ह्याच्याहून जास्त आनंद काय असेल? आणि मग येतो पेशंट्सचा ॲस्पेक्ट. जेव्हा आपण वेगवेगळे पेशंट ट्रीट करतो, असे अनेक पेशंट्स आहेत ज्यांना आपण बरं करतो. जसं मी तुला म्हणाले मातृत्व प्रदान करणं, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा असा प्रसंग झाला यूकेमध्येच, की माझी एक पेशंट आहे, ती रीडिंगला राहते. तर ती आपल्याकडे फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यायला आली आणि ती कन्सीव्ह झाली, तिला मुलगा झाला आणि मला एके दिवशी दिवाळीला म्हणजे त्याचा जन्म झाला आणि लगेच दिवाळी होती. मला एक असं गिफ्ट आलं. त्या गिफ्टमध्ये एक छानसं असं ग्रीटिंग कार्ड होतं आणि त्या ग्रीटिंग कार्डवर असं लिहिलं होतं, की "हॅलो डॉक्टर आंटी" असं छान टेडी बिअरचं ग्रीटिंग होतं. "हॅलो डॉक्टर आंटी, थँक यू फॉर हेल्पिंग माय मदर टू ब्रिंग मी इन धिस वर्ल्ड. अरे वाह! थँक यू फॉर गाईडिंग हर थ्रूआउट द जर्नी
अँड एस्टॅब्लिशिंग अ ब्युटिफुल बॉन्ड ऑफ मी विथ माय पेरेंट्स विथ लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम बेबी आर्यन. आता मला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. मी ते आजही ग्रीटिंग जपून ठेवलेलं आहे, की खूप एक जसं मी तुला म्हणाली, की जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळतं ह्याच्यानी, की तिने आर्यन का नाव ठेवलं होतं माहिती आहे त्या बाळाचं? कारण माझ्या यूकेच्या क्लिनिकचं नाव आहे आर्यन आयुर्वेदिक नॅचरल हेल्थ क्लिनिक. अरे वाह! आणि आपल्या क्लिनिकमध्ये येऊन तिला आयुर्वेदामुळे मातृत्व प्रदान झालं आणि म्हणून तिने तिच्या मुलाचं नाव आर्यन ठेवलं. किती छान. असं इंडियनच नाही, तर 1-2 ब्रिटिशरही पेशंट आहेत आपले, ज्यांनी त्यांच्या मुलांची नावं आर्यन ठेवलेली आहेत. जेव्हा ही गोष्ट तुम्हाला कळते ना, तेव्हा असं वाटतं, की अजून काय हवं? हं, छान वाटतं. हं, अजून एक असे काही अनेक प्रसंग आहेत, ज्याच्यामध्ये आयुर्वेदामुळे मुळे असं वाटतं, की यार एखाद्याचा पाय अॅम्प्यूट होणार होता. हं. डायबिटिक त्याला नॉन हीलिंग अल्सर झाला होता. तो एक ट्रक ड्रायव्हर होता आणि ही भारतातली केस आहे. ट्रक ड्रायव्हर होता, त्याचं कुटुंब त्याच्यावर होतं. ऑलरेडी त्याच्या दुसऱ्या पायाची 2 बोटं अॅम्प्यूट झाली होती आणि आता त्याचा जवळ-जवळ तो अल्सर इतका झाला होता, की त्याचा जवळ-जवळ ऑलमोस्ट अर्धं फूट त्याचं अॅम्प्यूट करावं लागणार होतं आणि राईट फुटत असल्यामुळे त्याच्या ऑफकोर्स सर्व्हिसवर गदा येणार होती. हो. त्याच्या एकट्यावर त्याचं कुटुंब होतं. कुठेतरी तो जेव्हा ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे आला, मी ती वुंड बघितली. मी म्हटलं, "आपण प्रयत्न करूया." म्हणून असं. आपण त्याला ट्रीटमेंट दिली आणि ऑलमोस्ट 4 महिन्यामध्ये त्याची पूर्ण वुंड अशी बरी झाली, की असं वाटतं त्याची प्लास्टिक सर्जरी केली की काय. अरे वाह! ही केस मी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केली होती विथ डे बाय डे पिक्चरिक प्रेझेंटेशन्स ऑफ इम्प्रूव्हमेंट ऑफ हिज हं, केस. हं, हं, हं. आणि त्याच्यासोबत आपण भारतात सर्जन आहेत, त्यांचासुद्धा ओपिनियन साइड बाय साइड घेत होतो, की तुम्हीही बघा, हं, चेक करा, की तुम्हाला कसे ग्रॅन्युलेशन टिश्यूज, हं. गुड जे हेल्दी टिश्यूज असतात, जी वुंड हील करत असतात, जे सर्क्युलेशन डेव्हलप होतंय, ते सगळं व्यवस्थित आहे का? शुगर त्याच्या मेंटेन्स आहेत का? हे सगळं आपण असं करत होतो हं. आणि त्याचा पाय कुठेतरी अॅम्प्युटेशन होण्यापासून आपण वाचवलाय आणि त्याच्या कुटुंबावर जी काही एक आपण म्हणतो आर्थिक गडबड झाली असती, जर आज त्याच्यावर हा प्रसंग आला हं. असता तर. ह्याच्यावर जेव्हा पेशंट तुम्हाला येऊन म्हणतात, की "थँक यू मॅडम, आज तुम्ही हे केलत." मी एकच म्हणते, आयुर्वेद, किती छान. माझे गुरु. यूकेत अजून एक अशी केस होती, ज्याच्यामध्ये एक 16 वर्षाचा मुलगा होता. त्याला अप्थस अल्सर्स असे एक अल्सर्स असतात, जे हं, पोटात आणि ड्युडेनम आतड्यांचा जो भाग असतो, हं, हं. कोलायटिस ज्याला म्हणतो, की सूज येते आतड्यांना वगैरे, असा होता आणि तो काही खाऊ-पिऊ शकायचा नाही. साधं पाणी जरी प्यायलं तरी त्याला कधी-कधी उलटी व्हायची. कारण त्याच्या पोटाची ती क्षमताच राहिली हं, नव्हती हे सगळं हं. पचवायची. अनेक एंडोस्कोपी झाल्या, बायोप्सीज झाल्या. बायोप्सी त्याच्या नॉर्मल होत्या. एंडोस्कोपीमध्येच अल्सर्स त्याचे डिटेक्ट झाले. 5 वर्षापासनं ना 16 वर्षाच्या मुलांनी काही बाहेरचं खाल्लं नव्हतं. नाही घरातलं जे काही आपण जेवण बनवतो, हं. तेही तो जेवू शकत नव्हता. त्याच्यासाठी असं वेगळं काहीतरी जेवण बनवायला लागायचं. आणि जेव्हा तो आपल्याकडे आला अ, आणि आपण त्याला ट्रीट करायला चालू केलं आयुर्वेदाच्या मदतीने आणि नंतर जेव्हा 6-7 महिन्यांनी त्याची पुन्हा एक एंडोस्कोपी रिपीट होती. हं, त्याच्यामध्ये त्याची एंडोस्कोपी पूर्ण नॉर्मल आहे. हं. त्याच्यात एकही अल्सर नाही. ही मी केस आता माझ्या पुढच्या कॉन्फरन्सला प्रेझेंट करण्यासाठी तयारी करते आहे त्याची. तो पेशंट जेव्हा माझ्याकडे आला, म्हणजे रेग्युलरली येत होता आणि जेव्हा त्याची एंडोस्कोपी नॉर्मल आली विदाऊट हं, अल्सर्स, हं, तिथपर्यंत हळू करत आपण त्याचं डाएट इम्प्रूव्ह केलेलं. तो हं. घरात बनवलेल्या पदार्थ खाऊ शकत होता. 6 महिन्यांनी बिचारा मला येऊन बोलला, "मी अर्धा KFCचा बर्गर खाऊ शकतो का?" अर्धा खाऊ का बरं? मी खाल्लाच नाही हो 5 वर्षांपासून. मला अशी जाम इच्छा झालेली आहे. हं, म्हणलं, "पुढच्या वेळेस तू आलास ना, की माझ्या समोर तू खा. नाहीतर हं. तू आदल्या दिवशी खाऊ नये. हां. बघू म्हणलं तुला काय होतं. माझ्या हिशोबाने तू खाऊ शकतो, पण परत आपल्याला त्या गावाला जायचं नाहीये." हं, बरोबर. त्याने तो बर्गर खाल्ला. व्यवस्थित तो आहे. तो सांगितलेली पथ्य ही सांभाळतो आहे. आजही त्याचं औषध आपण टेपर केलंय, हं. पण मेंटेनन्स डोस त्याचा चालू आहे. त्याची आजी, आज त्यांची फॅमिली आपली पेशंट आहे सगळी. कारण तेच म्हणतात ना, एक पेशंट बरा झाला की तो तुम्हाला 10 पेशंट हो, देतो. हो. सो माझे पेशंट्स हे मोस्टली तुला सांगते भारत असो किंवा यूके असो, वर्ड बाय माउथनीच आहे. अरे वाह! जी आपण आपली प्रॅक्टिस वाढवलेली आहे, ती वर्ड बाय माउथनी वाढवली आहे. माझी वेबसाईट भारतामध्ये नव्हती. मी यूकेला आले, तेव्हा मी माझी वेबसाईट चालू केली. वेबसाईट बघूनही आपल्याकडे पेशंट येतात. पण खऱ्या अर्थाने वर्ड बाय माउथनी आपल्याकडे हं. पेशंट्स जास्त येतात आणि मला असं वाटतं
तेच खूप महत्त्वाचं असतं, की एक पेशंट आपला एक्सपिरियन्स दुसऱ्याला शेअर करतो. हे असे सगळे प्रसंग जेव्हा आपण बघतो, हं. ऐकतो, आपल्याला असं असं समाधान वाटतं, की नाही आयुर्वेदनी काय दिलंय, तर हे जॉब सॅटिस्फॅक्शन दिलंय. रात्री झोपताना एक समाधान वाटतं, की कित्येक पेशंट आपल्यामुळे हसून तोंड पडलेले क्लिनिकमध्ये आलेले आणि हसून क्लिनिकच्या बाहेर गेले. आज आपल्यामुळे कोणीतरी हसतंय, त्यांचे आयुष्य हं, फुलतंय, हं. आनंदी होतंय, आयुष्यभराचा आनंद आपण त्यांना देतो आहे. ह्याच्याहून जास्त काय हवं? अरे वाह! इथल्या सुपर मार्केट्समध्ये मी बघितलंय, की आता टर्मरिक लाटे वगैरे हो, असे हो, पदार्थ हो. मिळायला लागलेत. तर आपली आयुर्वेदाची पद्धत वापरून इथले लोकं ब्रँडिंग करून पैसे कमवून घेताय का आता? अगदी, अगदी. खूप जास्त. कारण नुसतं टर्मरिक लाटेच नाही, तर त्या दिवशी मला एका पेशंटने विचारलं म्हणे, "अश्वगंधा कॉफी आलेली आहे." तर म्हणे, "आम्ही ती कॉफी घेऊ शकतो का? त्याच्यामध्ये रोज अश्वगंधा पोटात जाईल." हं. म्हणजे नुसतं अश्वगंधा टॅबलेट घेण्याऐवजी ती कॉफीत टाकून का बरं घ्यावी? हां. नुसती अश्वगंधा तुम्ही घेऊ शकता, पण ब्रँडिंग हं, जसं तू म्हणतोयस हं. तसं. मी त्या दिवशी एक Instaवर मी स्वतःही कशावर तरी मी पाहिलं आणि मला माझं पेशंटनी ते दाखवलं ॲक्चुअली, की म्हणे हे बघा, आयुर वोडका नावाची एक वोडकात सुद्धा त्यांनी आयुर्वेदिक औषधं मिक्स केलेली आहे आणि तीही आणलेली आहे. म्हणजे भारतातला आयुर्वेद ह्याला गोल्डन इरा आलेला आहे, असं जे लोकं म्हणतात. तर खरं आयुर्वेद हे कायम गोल्डन होतं. ते आधीही होतं, आजचंही आहे आणि पुढेही राहील. त्याची जाणीव लोकांना आत्ता होते आहे आणि म्हणून तो एक गोल्डन इरा आलेला आहे असं म्हणतात. पण एक आयुर्वेदिक वैद्य म्हणून आयुर्वेदाचं हे बीज भारतातनं बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये आज रुजतंय आणि हं, ते इतके छान पद्धतीने स्प्रेड होतंय, हं, ह्याचं खूप कौतुक वाटतं आणि ते असंच पसरावं आणि ते पसरणार. हं, कारण तुला एक माहिती असेल नसेल म्हणून एक गोष्ट सांगते. भारतामध्ये तुम्हाला जर आयुर्वेदिक उपचार पद्धती घ्यायला फॉरेनच्या लोकांना यायचं असेल, हं. तर आयुष विजा नावाचा एक विजा सुरू झालाय. अरे वाह! आयुष मिनिस्ट्री जी आहे, ती आपल्या भारतामध्ये आयुर्वेद, योग वगैरे ह्यांच्या सिस्टम्सना गव्हर्न करते. सो त्याचे औषध उपचार तुम्हाला घ्यायचे असतील, तर मेडिकल विजा असा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये तो आयुष विजा असाही एक तयार झालेला आहे. सो ही खूप प्रगती आहे हो, आयुर्वेदाची, हो. की भारतावर अनेक परकीय लोकांनी येऊन इन्फ्लुअन्स केले. त्यांची औषध उपचार पद्धती आणली आणि म्हणून कुठेतरी आपली आजी आणि त्या आजीचा बटवा हा कालबाह्य झाला. हं, तो परकीय वाटायला लागला आणि नकळत वेस्टर्न गोष्टींचा इन्फ्लुअन्स हा भारतावर होतोच. हं. होतो. आणि कुठेतरी मग आपलीच गोष्ट आपण विसरतो. तर तो इन्फ्लुअन्स होणं चुकीचं नाहीये. हं, तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही घ्या की त्याच्यातनं. पण आपलं विसरू नका ना, हं, जे आहे ते. पण हीच आजी आणि तिचा बटवा हा भारताबाहेर प्रचंड डिमांडेड आहे. आणि म्हणूनच आपल्याला अनेकदा कळतं, की आपलीच उपचार पद्धती पण इकडे ब्रँड केली जाते. हं, भारताबाहेर एखादं हर्ब हं, पेटंट केलं जातं. आणि मग ते जेव्हा भारतावर त्याचा इन्फ्लुअन्स होतो की तिथली व्यक्ती हे वापरते. मग तेव्हा हं, लक्षात येतं, "अरेच्चा! हे तर आपलंच आहे." हं, सो ह्या गोष्टी होतात हं, भारतामध्ये, हं. भारताच्या बाहेर. पण तरी मी म्हणेन की खूप आयुर्वेदाला डिमांड आहे आणि आयुर्वेदिक डॉक्टर्सने आयुर्वेद अगदी खूप छान शिकून घ्यावं. हं, त्याची प्रॅक्टिस करावी हं, आणि पुढच्या पिढीपर्यंतही ते पोहोचवावं. हं. ही माझी खरंच मनापासून इच्छा आहे. हां, हां, हां. म्हणजे आता वाईन शॉपवर लोक आयुर वोडका आता अगदी. मागत ते फिरणार. कधी येतील माहिती नाही, पण मला माझ्याच एका पेशंटकडनं ती गोष्ट कळली. गमतीचा भाग. अगदी, अगदी. पण आता एक अजून महत्त्वाचा प्रश्न, की जर यूकेमध्ये एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला आयुर्वेदामध्ये करियर करायचं असेल, हं. तर इथे काही वाव आहे का त्यांना, की त्यांना भारतातूनच शिकून यावं लागतं इथे? भारतातून तुम्ही बी-ए, एम-एस डिग्री जसं हं, बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ही डिग्री शिकून तुम्ही भारताच्या बाहेर येऊ शकता आणि इथे प्रॅक्टिस करू शकता, जसं मी करते आहे. हं, तुम्ही मग एम-डी करा, पी-एच-डी करा. पण जी लोकं भारताच्या बाहेर आहेत, जसं यूकेत आहेत, तर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार ना हा फक्त औषधाच्या माध्यमातून आणि ट्रीटमेंटच्या माध्यमातून नाही झालाय, तर एज्युकेशनच्या माध्यमातून हं, पण झालाय. हं, इथल्या लोकांना शिकायचं आहे आयुर्वेद. हं, मग तो हं, भारतीय असो का तो कुठल्याही देशातला असो. हं, म्हणून इथे काही अकॅडमिक असोसिएशन्स आहेत. असोसिएशन आयुर्वेद अकॅडमी वगैरे अशा असोसिएशन्स आहेत. काही लंडन कॉलेज ऑफ आयुर्वेद वगैरे असे बऱ्याच लोकं आहेत, हां, की जे इथे आयुर्वेदाचे कोर्सेस चालवतात. बरं. तुम्हाला आयुर्वेद लाईफस्टाईल कन्सल्टंट किंवा आयुर्वेद न्यूट्रिशनलिस्ट
किंवा आयुर्वेद डाएट कन्सल्टन्सी किंवा मग 1-1 वर्षाचे तुमचे असे ते कोर्सेस असतात स्टेप बाय स्टेप ज्याच्यामध्ये तुम्हाला पोर्शन्स जे आहेत ते अपग्रेड होत जातात आणि मग तुम्ही तुमची प्रॉपर एक्झाम घेतली जाते. तुम्हाला पेपर लिहावा लागतो आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन दिलं जातं. तुम्हाला ती डिग्री मिळते. आणि जसं मी तुला म्हणाली, की तुमची लिमिटेशन्स काय असतात ते ओळखून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. असंच तुम्हाला जर अजून स्वतःला ॲडव्हान्स माहिती आयुर्वेदाची हवी असेल, तर तुम्ही तसे स्टेप बाय स्टेप तेवढे तुम्ही ते कोर्सेस घेत जायचे आणि मग आयुर्वेद प्रॅक्टिशनर असा सुद्धा तुम्हाला एक 4 इयर्स कंप्लीट झाली का तुम्हाला मग तो एक आयुर्वेद प्रॅक्टिशनर अशीही डिग्री म्हणजे असाही एक टायटल तुम्हाला दिलं जातं, बरं. ज्याच्यावर तुम्ही स्वतःची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करू शकता. फक्त तुम्ही डॉक्टर नाही लावू शकत. अच्छा. किंवा वैद्य असं तुम्ही म्हणू शकता कारण तुम्ही आयुर्वेद प्रॅक्टिशनर असता. पण जे बी-एम-एस असतात, ती बी-एम-एस डिग्री तुम्हाला अथॉरिटी देते डॉक्टर हे लावण्याचं. आणि ह्या देशात सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय, की मी डॉक्टर आहे, तेव्हा तुम्हाला स्पेसिफाय करायला लागतं, की मी आयुर्वेद डॉक्टर आहे. नाहीतर डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथी डॉक्टर. जसं मी म्हणाली त्यांची मेनस्ट्रीम मेडिसिनमध्ये ॲलोपॅथी आहे. बरोबर. सो जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणता तेव्हा आयुर्वेद डॉक्टर और वैद्य. मग आता इथल्या लोकांना आयुर्वेद शिकण्यासाठी त्यांना अजून पेशंट एक्सपोजर मिळावं, त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्सेस मिळावे, ह्याच्यासाठी अनेक जरी कोर्सेस असतील, जसं मर्म थेरपी आहे वगैरे, वगैरे जे आयुर्वेदाचे भाग आहेत, तरी ज्या लोकांना अफोर्ड होतं, ज्या लोकांना शक्य आहे ते भारतात जातात. भारताच्या काही युनिव्हर्सिटीजशी असोसिएशन्सचे टायअप्स असतात आणि तिकडे जाऊन मग त्यांना पेशंट बघणं, ओ-पी-डीमध्ये काम करायला मिळणं वगैरे असे सगळे उपक्रम चालू आहेत. आणि कुठेतरी मला असं वाटतं, की आयुर्वेद एवढं प्रगती करतं आहे, की इथल्या लोकांना सुद्धा बी-एम-एस ही डिग्री शिकायची आहे. अरे सो वाह! त्याच्या हिशोबाने सुद्धा आपले काम चालू आहेत असोसिएशनचं. कारण जी आपली असोसिएशन आयुर्वेद अकॅडमी आहे, त्याची मी अकॅडमिक कन्व्हेयर आहे अख्ख्या यूकेची. अरे वाह! सो आम्ही काम करतोय. मीही शिकवते. मीही फॅकल्टी आहे आयुर्वेदची. सो आम्ही मुलांना शिकवतो. अनेक भारतातल्या गोष्टी आहेत जसं ॲस्ट्रो आयुर्वेद वगैरे आहे. सो ह्याच्यावर सुद्धा आयुर्वेदाचा विचार आहे. बृहत्पराशर नावाची एक संहिता आहे, ज्याच्यामध्ये आयुर्वेद आणि ॲस्ट्रोलॉजी ह्याचा संबंध कसा केलेला आहे. सो या इतक्या गोष्टी आहेत ना आणि ह्याच्यावर आता आम्ही यूकेमध्ये वर्कशॉप्स घेतोय, काम करतो आहे, की जे जे लोकांपर्यंत पोहोचावं आणि ह्याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स म्हणजे भारतीय नाहीच, तर यूकेमध्ये सुद्धा जे आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स वगैरे आहेत, तेही ते शिकण्यासाठी जे आपलं शास्त्र आहे, ते शिकण्यासाठी खरंच पुढे येतात. ती वर्कशॉप्स अटेंड करतात. अरे वाह! आणि ते डिग्रीज घेत आहेत. सो तुम्हाला आयुर्वेद शिकायचं असेल, तर तुम्हाला यूकेतही अपॉर्च्युनिटी आहे ते शिकायची. आणि जर तुम्हाला डिग्री हवी असेल बी-एम-एस सारखी, तर मग तुम्ही भारतात जाऊ शकता. पण नक्कीच आयुर्वेद शिकवू शकता यूकेमध्ये एवढी सोय नक्कीच केलेली आहे. अरे वाह! आयुर्वेदाची प्रगती पाहून मलाही बरंच बरं वाटतंय. म्हणजे जो विषय आत्तापर्यंत नीट हाताळला जात नव्हता असं म्हणता येईल. त्याला आता चांगला वाव मिळतोय. चांगल्या मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाची पण भरभराट होते असं आपण म्हणू शकतो. अगदी खूप. म्हणजे जसं मी तुला म्हणाली, की अनेक लोकांनी भारतावर स्वतःची सत्ता गाजवली. आज भारतीय आयुर्वेद जगावर सत्ता गाजवतंय. किती छान. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. अगदी. अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तुमच्या मते आयुर्वेद ही फक्त एक उपचार पद्धती आहे का? की जगण्याची कला आहे? काय सांगाल? नक्कीच जगण्याची कला आणि उपचार पद्धती दोन्हीही. हां, कारण उपचार पद्धतीमध्ये तुम्ही रुग्णाला बरं करता त्याच्या व्याधीतनं. हां. पण जगण्याची कला म्हणजे तुमचं जसं मी म्हणाले तुमची हेल्थ मेंटेन करण्याचे सुद्धा अनेक उपक्रम आयुर्वेदात म्हटलेले आहेत. जसं रसायन आहे किंवा योग वगैरे आहे. ह्याच्यानी तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवू शकता. सो नक्की आयुर्वेद थेरप्युटिकही आहे, उपचार पद्धतीही आहे. पण त्याच्यासोबत तुमचं एक लाईफस्टाईल ही ती डिझाइन करते आणि जीवनशैली कशी जगावी ह्याचंही ते एक उत्तम सायन्स आहे. सो ते प्रत्येकाने फॉलो करावं. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अरे वाह! किती छान. मी आजचा जो आपला पॉडकास्ट होता, त्याचा विषय साधारणतः असा माझ्या डोक्यात होता, की यूकेमध्ये आयुर्वेद असं मला खूप सांगायचं होतं, की यूकेमध्ये देखील आयुर्वेद आहे. पण एकंदरीत आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याशी बोलताना मला स्वतःला आणि जे प्रेक्षक आता बघणार आहेत आपला पॉडकास्ट त्यांना देखील आयुर्वेद म्हणजे नक्की काय, त्याचा फायदा कसा करून घेता येतो आणि रोजच्या जीवनात तुम्ही ते कसं आणू शकता आयुर्वेद, हे देखील छान कळलं असेल. मी हे अगदी ठामपणे सांगू शकतो. तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात, आयुर्वेदाबद्दल आम्हाला माहिती दिली. तुमचे अनुभव, तुम्ही आता इथे जी प्रॅक्टिस करताय, मला हे पण
ऐकून खूप छान वाटतं की आयुर्वेदाची प्रॅक्टिस तुम्ही UK मध्ये करताय हो. आणि त्याच्याने बऱ्याचशा पेशंट्सला लाभ होतो, इथल्या लोकल पेशंट्सला, म्हणजे गोऱ्या किंवा ब्रिटिश पेशंट्सला देखील. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आम्हाला भरपूर माहिती दिली, आमच्या प्रेक्षकांना भरपूर माहिती दिली आयुर्वेदाबद्दल. खरंच तुमचे आभार. थँक यू सो मच. मलाही खूप छान वाटलं इकडे येऊन. तू आणि स्नेहल इतकं छान पद्धतीने, उत्सुकतेने तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करायला कुठेतरी आपलं जे पॉडकास्ट आहे, तुमच्या आमच्या मनातलं, ही खूप सुंदर टॅगलाईन आहे तुझी. हं, सो तुझ्या मनातले हं, असे अगदी अचूक आणि छान मुद्द्याला हात घालणारे प्रश्न, हं. हे माझ्या मनातली उत्तरं तू अगदी त्या प्रश्नांनी काढून घेतलीस हां, हां. आणि ते जनजागृती हा जो तुझा हेतू आहे हं, ह्याच्यातनं ते तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोयस. सो तुमच्या आमच्या मनातलं हे खूप अप्रिशिएट केलं जातंय. खूप हं. लोकांपर्यंत ते पोहोचतंय अरे वाह! आणि आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करायला तुमच्या आमच्या मनातल्याचा एक हातभार आहे. हं. सो थँक यू सो मच आणि तुमच्या अशाच सक्सेसफुल तुझ्या आणि स्नेहलच्या वाटचालीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. खरंच तुमचे खूप आभार. तुम्ही आज इतकं छान बोललात आमच्या कार्यक्रमाबद्दल देखील. तुमच्या आमच्या मनातलं हे अतिशय छान उपक्रम तू सुरू केलेला आहेस आणि खूप लोकांपर्यंत ते पोहोचतंय जसं मी तुला म्हणाली. सो मी खरंच अजून लोकांना सांगीन, की आपला मराठी मुलगा आहे. सो नक्की तो त्याचा हेतू खूप छान आहे या पॉडकास्टच्या पाठी. सो नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि प्रोत्साहन द्या अशा हं, लोकांना, की ते खरंच असे वेगवेगळे विविध क्षेत्रातील लोकं किंवा विविध लोकांचे अनुभव हं, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न, ह्याला तुम्हीही कुठेतरी त्याला प्रोत्साहन द्या आणि त्याला त्याच्या पाठीवरही कौतुकाची थाप हं, असेल, हं. की तुम्ही ते शेअर कराल, लाईक कराल. सो खरंच ते करा आणि खरंच धक्का मार पुष्कर ह्याला ह्याचं खूप खूप कौतुक. खूप आभार तुमचे, खूप आभार. तर मंडळी, असा होता आजचा पॉडकास्ट. तुम्हालाही बरंच नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्हाला देखील असे बरेच नियम आता कळले असतील, की जे तुम्ही जर त्याची अंमलबजावणी केली तुमच्या आयुष्यामध्ये, तर आयुष्य कसं सुकर होऊ शकतं. बरेचसे मुद्दे डॉक्टर श्रुती कोटकर यांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. त्याची नक्की, नक्की अंमलबजावणी करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की, नक्की, नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. UK मध्ये आयुर्वेद हा खरंच वेगळा विषय आहे आणि डॉक्टर श्रुती कोटकर यांनी छान माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला तुमच्या आमच्या मनातला हा उपक्रम कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं प्रेम कायम असंच आमच्यासोबत राहू द्या. भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या आमच्या मनातलं मध्ये. धन्यवाद.